आम्ही नेहमी सांगत आलो की आम्हाला कुठल्याच देवापासून अथवा कुठल्या धर्मापासून मुळातच अडचण नाही, तर आम्हाला अडचण आहे त्या देवाचा आणि धर्माचा धंदा बनविणाऱ्या बामन भटांपासून. जनतेकडून धर्माच्या नावावर बक्कळ पैसा लुटणाऱ्या प्रदीप मिश्राचे एका शहरामध्ये शिवमहापुराण कथा वाचन आयोजित करण्यात आले होते. आणि हे कथा वाचन साधन होतं कारण प्रदीप मिश्राने या कथा वाचनासाठी तब्बल 31 लाख रुपये फीज आकारली होती आणि आयोजक द्यायला सुद्धा तयार झाले होते. मात्र या प्रदीप मिश्रा नामक धर्माच्या ठेकेदाराचं एक वैशिष्ट्य आहे की एखाद्या कार्यक्रमासाठी जी फीज ठरलेली असते ती पूर्णची पूर्ण फीज याला कार्यक्रमाच्या पूर्वीच द्यावी लागते. परंतु काही कारणामुळे त्या कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप मिश्राला ठरलेली 31 लाख रुपये फीज कार्यक्रमाच्या पूर्वी जमा करू शकले नाही. तर या प्रदीप मिश्राने तो कार्यक्रम करायला शिवमहापुराण कथा वाचण्याला नकार दिला. तो पूर्णचा पूर्ण कार्यक्रम रद्द करावा लागला. आता सांगा, हा यांचा धंदा नव्हे काय? काही अतिशहाणे म्हणतात की ते त्यांच्यासाठी पैसा मागत नाही, तर त्या पैशामधून ते गोशाळा चालवितात, दवाखाने चालवितात, मोफत भोजन चालवितात. अरे मूर्खांनो, ते जर त्यांच्यासाठी पैसा मागत नाही तर मग पैशामुळे हा शिवमहापुराण कथाचा कार्यक्रम रद्द का करावा लागतो? काही मूर्ख तर म्हणतात की हा आमचा प्रश्न आहे, आम्ही पाहून घेऊ. तर हा फक्त तुमचा प्रश्न नाही, तर हा आपल्या संपूर्ण भारत देशाचा प्रश्न आहे. कारण यांनी आपल्या भारताला खिळखिळ करून ठेवलंय आणि म्हणून आम्ही यांच्या विरोधात बोलतच राहू. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपासून महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वांनी याचाच विरोध केला, कुठल्या देवाचा अथवा धर्माचा नाही. आणि आपल्याला सुद्धा या सर्व गोष्टींचाच विरोध करावा लागेल. जर विरोध करायची हिंमत नसेल, बोलायची हिंमत नसेल, तर नाही निदान हा व्हिडिओ तरी प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात शेअर केला पाहिजे.